ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 228, अध्याय 10, विभूती योग। श्री गणेशाय नमः। ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूसपण ते भांब, लौकिक भागो. अगा अवचिता कापुरा माझी, सापडला हिरा, वरी पडिलिया नीरा, नागवे केवी. तैसा मनुष्य लोका आतू, तो जरी जाहला प्राकृतू, तरी प्रकृती दोषाची मातू, नेणे चिकी. तो आपसयेची सांडीजे पापी, जैसा जळत चंदनू सर्पी, तेवी माते जाणे तो संकल्पी, वर्जुनी घापे. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. जे वेगळाल्या भूती, सारिखे होऊनी प्रकृती, विखुरले आहे ती त्रिजगती, आघवी ये. मला जाणून घेतलेला असा तो पुरुष म्हणजे ज्ञानाचे चालते बोलते बिंब आहे. त्याचे अवयव म्हणजे सुखाला फुटलेले कोंब आहेत. येर म्हणजे एरवी लौकिक दृष्ट्या त्याचे जे माणूस पण दिसते, तो लोकांच्या दृष्टीला होणारा केवळ भ्रम आहे. अरे, कापुरामध्ये जर अवचित हिरा सापडला आणि त्यावर जर नीर म्हणजे पाणी पडले, तरी तो ज्याप्रमाणे विरघळत नाही, त्याप्रमाणे मनुष्य लोकांमध्ये जरी तो प्राकृतू म्हणजे व्यवहार करीत असला, तरी त्याला प्रकृती दोषाची म्हणजे कर्मबंधाची मातू म्हणजे बाधा होत नाही. पापकर्मे आपोआपच त्याला सोडून जातात. ज्याप्रमाणे जळत असलेल्या चंदनाच्या वृक्षाचा सर्प त्याग करतो, त्याप्रमाणे जो मला जाणतो त्याला संकल्प सोडून जातात. तेच आमुते म्हणजे आम्हाला कसे जाणून घ्यावे, अशी कल्पना जर तुझ्या मनात येईल, तर मी कसा आहे व माझे भाव काय आहेत ते ऐक. माझे भाव, रूपे वा विकार भिन्न भिन्न भूतमात्रांमध्ये त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रैलोक्यात विखुरले आहेत. बुद्धी, ज्ञानम, असम्मोह, क्षमा, सत्यम, दमः, शमः च सुखम, दुःखम, भावः, अभावः, भयम, अभयम, एव च अहिंसा, समता, तुष्टि, तपः, दानम, यशः, अयशः, इमे पृथक विधाः भूतानां भावाः मत्त एव भवति. बुद्धी वा निर्णय शक्ती, यथार्थ ज्ञान, असम्मोह वा असंमूढता म्हणजे संभ्रमित न होता निश्चय करणे, क्षमा, सत्याची आस धरणे, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, शम म्हणजे मनोनिग्रह, सुख, दुःख भाव, दुःख भाव म्हणजे होणे, स्थिती वा असणे, अभाव म्हणजे लय वा नसणे, भय, अभय म्हणजे निर्भयता, अहिंसा सर्वांप्रती समभाव, तुष्टी म्हणजे संतोष वा समाधान, तप, दान, यश वा कीर्ती आणि अपयश वा अपकीर्ती असे हे भूतमात्रांचे निरनिराळ्या प्रकारचे सर्व भाव वा विकार माझ्यापासूनच होतात. तेथ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी, असम्मोह सहन सिद्धी, क्षमा सत्य, मग शमदम दोन्ही, सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावची माझी. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पंडू सुता, दान जेगा. अगा यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासूनी होती, भूतांची या ठाई. जैसी भूते आहाती सिनानी, तैसेची हेही वेगळाले मानी, एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेणती माते. त्या सर्व भावांमधील प्रथम बुद्धी आहे असे जाण. मग निरवधी म्हणजे अगाध ज्ञान, असम्मोह म्हणजे प्राप्त झालेल्या ज्ञानाविषयी विवेकपूर्वक पाहून निश्चय करण्याची प्रवृत्ती, प्राप्त भोग सहज सहन करण्याचा स्वभाव, क्षमा आणि सत्य ही होत. मग शम वा मनोनिग्रह आणि दम वा इंद्रिय निग्रह हे दोन्ही. आणि अर्जुना, लोकांमध्ये असलेले सुख दुःख आणि भाव वा जन्म व अभाव वा मरण
हे सर्व भाव वा विकार माझेच आहेत असे जाण. तसेच हे पंडुसुता, भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी, तप आणि दान हेही माझेच भाव आहेत असे समज. अरे इतकेच कशाला, यश वा अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसतात ते भूतमात्रांच्या ठायी माझ्यापासूनच उत्पन्न होतात. जशी भूते सिनानी म्हणजे निरनिराळी आहेत, तसेच हे भाव वा विकारही निरनिराळे आहेत हे ध्यानात घे. त्यातील काही भाव माझ्या ज्ञानात उपजतात, तर काही मला जाणत नाहीत. प्रकाशू आणि कडवसे हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. आणि माझे जाणणे नेणणे ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. यापरी माझी या भावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी. पंडू कुमारा, आता ये सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. प्रकाश आणि कडवसे म्हणजे अंधार हे दोन्ही परस्पर विरुद्ध असूनही जसे एकाच सूर्यास्त होतात. प्रकाश सूर्योदयावर दिसतो आणि सूर्यास्त होताच अंधार होतो. आणि माझे जाणणे म्हणजे ज्ञान होणे अथवा नेणणे म्हणजे माझे ज्ञान न होणे हे त्या त्या भूताच्या दैवाचे वा कर्माचे करणे आहे. म्हणून भूतांच्या ठाई भावांचे होणे हे विषम वा विविध असते. यापरी म्हणजे ह्याप्रमाणे हे पंडुकुमारा, ही समस्त जीवसृष्टी माझ्या भावांमध्ये वा विकारांमध्ये गुंतली आहे हे ध्यानात घे. आता या समस्त सृष्टीचे जे पालक आहेत व ज्यांच्या अधीन होऊन सर्व लोक वर्तन करतात, ते आणखी 11 भाव वा विकार तुला सांगेन. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.